नमस्कार मित्रांनो. यावर्षी 10वी उत्तीर्ण झालेल्या हजारो विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. 10वीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर 11वीच्या प्रवेशासोबतच पुढील स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करायची, चांगले मार्गदर्शन कुठे मिळेल, अभ्यासासाठी आवश्यक साधन सामग्री कशी मिळेल, असे अनेक प्रश्न निर्माण होत असतात. विशेषतः जे विद्यार्थी पुढे JEE, नीट किंवा MHT-CET यासारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी आजची माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या महाज्योती उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षणासोबतच टॅबलेट आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये अडचणी येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळणार आहे. मित्रांनो, आजच्या काळात स्पर्धा परीक्षा म्हटलं की ऑनलाईन शिक्षण, डिजिटल नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, टेक्स्ट सिरीज आणि नियमित सराव यांना खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. परंतु अनेक विद्यार्थ्यांकडे आवश्यक डिजिटल साधने उपलब्ध नसतात. काही विद्यार्थ्यांना मोबाईलवर अभ्यास करावा लागतो, तर काही ठिकाणी इंटरनेट सुविधा मर्यादित असते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना महत्त्वाची मानली जात आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेला टॅबलेट दिला जाणार आहे. यासोबतच इंटरनेट सुविधेची देखील तरतूद करण्यात आलेली आहे. यामुळे विद्यार्थी घर बसल्या विविध विषयांचा अभ्यास करू शकतील. स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक मार्गदर्शन, अभ्यास साहित्य आणि ऑनलाईन वर्ग यांचा लाभ घेऊ शकतील. मित्रांनो, या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम बनवणे हा आहे. विशेषतः JEE, नीट आणि MHT-CET यासारख्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी, यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. मित्रांनो, आता अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल की या योजनेसाठी पात्र कोण असणार, तर यासाठी काही निश्चित पात्रता निकष ठेवण्यात आलेले आहेत. सर्वप्रथम, अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच तो संबंधित प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. यामध्ये इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. मित्रांनो, यासोबतच अर्जदार विद्यार्थी नॉन क्रिमिलेअर गटातील असणे आवश्यक आहे. ही अट पूर्ण करणारे विद्यार्थी पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरू शकतात. तसेच यावर्षी म्हणजेच 2026 मध्ये 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. म्हणून 10वीचा निकाल लागल्यानंतर आता पात्र झालेले जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. मित्रांनो, योजनेतील आणखी एक महत्त्वाची अट म्हणजे विद्यार्थ्याने 11वी मध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेणे देखील आवश्यक आहे. कारण ही योजना मुख्यतः विज्ञान शाखेतील स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी राबवण्यात येत आहे. म्हणून पुढे विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेण्याची तयारी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी महत्त्वाची ठरू शकते. मित्रांनो, आता अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांविषयी बोलायचं झालं तर काही मूलभूत कागदपत्रे अर्ज करताना आवश्यक असणार आहेत. यामध्ये आधार कार्ड, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, वैध नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आणि 10वीची गुणपत्रिका यांचा समावेश करण्यात आलेला आहे. विशेष परिस्थितीमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी संबंधित प्रमाणपत्र आणि अनाथ विद्यार्थ्यांसाठी आवश्यक पुरावे देखील सादर करावे लागू शकतात. मित्रांनो, अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे. त्यामुळे अर्जदारांनी वेळेत ऑनलाईन अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जाव्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून पाठवलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही. म्हणून अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक आणि अचूक भरणे देखील आवश्यक आहे.
मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी गुणांच्या अटी देखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी किमान 60% गुण आवश्यक आहे, तर शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी किमान 70% गुणांची अट ठेवण्यात आलेली आहे. म्हणून अर्ज करण्यापूर्वी स्वतःची पात्रता तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे. मित्रांनो, एकदा विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर त्याने विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक राहणार आहे. जर आवश्यक माहिती किंवा कागदपत्रे वेळेत सादर करण्यात आली नाही तर निवड रद्द होऊ शकते. त्यामुळे अर्ज प्रक्रियेनंतर विद्यार्थ्यांनी सर्व सूचना वेळोवेळी तपासत राहणे आवश्यक आहे. मित्रांनो, एकंदरीत पाहता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी संधी मानली जात आहे. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन, डिजिटल साधने आणि अभ्यास सुविधा या एका योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. म्हणून पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून या संधीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. आजची ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर ती इतर विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.